नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील बेलगाव कुऱ्हे येथे घडलेल्या गोहत्येचा अमानुष प्रकार, ज्या जागेवर गोहत्या झाली त्या पवित्र जागेवर गोशाळा आणि देवी मंदिर उभारण्याचं काम दसऱ्याच्या दिवशी आयोजित करण्यात आले होते. पण माननीय आमदार हिरामण खोसकर यांच्या दुसरीकडे दवळा लागल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय. तसेच आज रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन पण देण्यात आले. या निवेदनात घटनेतील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, ज्या स्थळी गोहत्या झाली त्या पवित्र जागेवर गोशाळा आणि देवी मंदिर उभारावे, तसेच मुख्य आरोपींचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासून त्यांना सहकार्य करणाऱ्या इतर व्यक्ती आणि अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. 5-6 दिवसापूर्वी इगतपुरी तालुक्यात बेलगाव या ठिकाणी आमच्या गोमातेच्या संदर्भात जी काही घटना घडली होती, त्या ठिकाणी 100 गायी पकडून दिल्या गेल्या. काही गायींची हत्या करून त्या ठिकाणी पुरण्यात आल्या. त्या निषेधामध्ये आम्ही सर्व तालुक्यातून, जिल्ह्यातून सर्व आमदारांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली होती की दसऱ्याच्या दिवशी त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आमच्या गायी पुरलेल्या आहेत, ज्या ठिकाणी आमच्या गोमातेची कत्तल झालेली आहे, त्याच ठिकाणी आम्ही गोशाळा, त्या गोशाळेच्या ठिकाणी एक मंदिराचं पूजन करणार होतो. त्याच्यात आमदार महोदय स्वतः उपस्थित राहणार होते. प्रशासनाला सुद्धा त्या संदर्भात नाशिक जिल्हाधिकारी ज्या गायीला आपल्या धर्मामध्ये देवाचा दर्जा प्राप्त आहे, 33 कोटी देवांचं वास्तव्य गायीमध्ये आहे असं आपण म्हणतो, आणि ज्या वेळेस गायीची कत्तल केली जाते त्यावेळेस निश्चितपणाने असं म्हणायला हरकत नाही की कुठेतरी आपला धर्म मारण्याचाच हा प्रयत्न आहे. कुठेतरी ज्यावेळेस आपल्याला कल्पना आहे चिकन मटन स्वस्त असताना हे लोक गायी जास्त भावाने विकत घेतात असं आम्हाला माहिती मिळाली आहे. याचाच अर्थ यांना गायी कत्तलीमध्ये जास्त प्रमाणाचं जे वाढलेलं आहे ते फक्त आणि फक्त हिंदू धर्मावरती बोट ठेवायचं, हिंदू धर्म भ्रष्ट करायचा यासाठीच हे प्रमाण वाढलेलं आहे. आणि आत्ता जे आपल्याला बघायला मिळतंय यामध्ये इथून मागे फक्त मुस्लिम समाजाचे आपल्याला लोक बघायला मिळायचे. मालेगाव येथे या गोष्टी सर्रासपणे होत होत्या, पण हळूहळू याचा वेग आपल्या नाशिकमध्ये देखील बघताना मिळतोय. नाशिकमधील अनेक पोलीस स्टेशन असतील या हद्दींमध्ये सर्रासपणे या गोष्टी घडतायत हे आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतंय. जवळपास पोलीस प्रशासनाने दिलेल्या आकड्यानुसार 35 लाखाच्या मुद्देमाल व गायी या वाडीवारी हद्दीमध्ये पकडण्यात आल्या. बेलगाव कुऱ्हेमध्ये अनेक 100 गायींची कत्तल करून तिथे पुरण्यात आले. आणि त्याच ठिकाणी आमची सगळी समाजाची मागणी आहे की ज्या ठिकाणी ही घटना घडली, जिथे आमच्या देवी मानल्या जाणाऱ्या गायीला पुरलं गेलं, त्याच जागेवरती हिंदू समाजाच्या वतीने एक मंदिर करण्यात येणार आहे. 2 दिवसांपूर्वी बेलगाव कुऱ्हे या ठिकाणी जवळपास 100 गायी हे कत्तलखान्यामध्ये नेण्याचा प्रयत्न करत होता. 4-5 गायींची कत्तल जी आहे एका खाजगी जमीन मालकाच्या जागेवरती करण्यात आलेली होती. त्यांची देखील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती. त्याच्यामुळे त्या भागामधील सकल हिंदू समाजाचे जे लोक आहेत, नागरिक आहेत, ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झाले आणि काल गावकऱ्यांनी ठराव केला आणि त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी आमच्या 100 गोमातांची कत्तल करण्याचं त्यांनी हातात घेतलेलं होतं त्याच ठिकाणी आता एक पांढरापूर आणि गायींच्या राहण्यासाठीची व्यवस्था करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आज सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. शासनाचं गोहत्येच्या बाबतीमध्ये 0 टॉलरन्स आहे आणि 0 टॉलरन्स असताना वाडीवर असेल, इगतपुरी असेल, बेलगाव नगर असेल, सिन्नर असेल, गोटी असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गायी या ठिकाणून एक्सपोर्ट केल्या जातात, बीफ एक्सपोर्ट केलं जात आहे. आणि त्याच्यामुळे मुंबई विमानतळ असेल, नवी मुंबई विमानतळ असेल किंवा मग जे पोर्ट आहे याही ठिकाणाहून हे जे मांस जे आहे, बीफ जे आहे हे एक्सपोर्ट होत असेल तर याही विषयाच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करावी. त्याच्यानंतर एक फ्लाईंग स्क्वॉड नेमून त्या विषयाच्या बाबतीमध्ये सातत्याने हे आमच्या हिंदुत्ववादी संघटनाची मुलं जे आहेत त्याच्यावरती गोहत्या बंदीसाठी काम करत आहेत. आणि गौमातेला आपल्या हिंदू समाजामध्ये देवाचा दर्जा आहे आणि त्यामुळे 33 कोटी देव ज्या मातेच्या उदरामध्ये आहे अशाच मातेची हत्या करण्याचे काम या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही खपवून घेणार नाही. आणि असे जर कोणी पोलीस अधिकारी असतील, जर ते अशा व्यवसायांना जर पाठीशी घालत असतील तर त्यांच्यावरती देखील तत्काळ कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी उद्या आम्ही मुख्यमंत्री मोदयांकडे देखील करणार. या प्रसंगी आमदार देवयानी फरांदे आणि आमदार हिरामण खोसकर, छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, स्वराज्य पक्षाचे जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे, भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील बच्छाव,
छावा जिल्हा प्रमुख आशिष हिरे, देविदास महाराज वारुंगसे, शिवा महाराज आडके, संदीप गुळवे, भाऊसाहेब धोंगडे, भाऊसाहेब कडभाणे, तुकाराम सहाणे, नंदू गुळवे, समाधान जाधव, विजय चुंभळे, भारत पिंगळे, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं